जुलै महिन्यामध्ये पहिलाच रविवार आणि त्यातही मुसळधार पाऊस, त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे। अनेक धबधबे प्रवाहित झाले असून नाणेघाटातही पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली। नाणेघाटात पर्यटक वीकेंडचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। नाणेघाटातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी, पाहूयात। मी आता उभा आहे 2000 वर्षापूर्वीच्या नाणेघाटाच्या शिलालेखाच्या जवळ। हाच तो नाणेघाट आहे आणि या नाणेघाटावरती 2000 वर्षापूर्वीचा रस्ता आणि त्यापूर्वी काळाचं दळणवळण याच घाटातून केलं जायचं। आणि या घाटाच्या लगत असणारी जी गुफा आहे, या गुफेमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये काही हस्ताक्षरात लिहिलेल्या वर्णन आहेत। या वर्णनाच्या आधारावरती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळाला। त्यामुळे या ठिकाणी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक नाणेघाटात दाखल होत आहेत। सध्या मुसळधार पाऊस नाणेघाटामध्ये सुरू आहे आणि या पावसाचा मनमोहक आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे, नाणेघाटातून वाहणारा हा धबधबा पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरतोय। त्यामुळं सध्याची पुणे मुंबई परिसरातली तरुणाई या नाणेघाटात दाखल होत आहेत। मात्र नाणेघाटातली काय वैशिष्ट्य आहे सगळी या ठिकाणचा गाईड आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। काय आहे सध्या नाणेघाटामध्ये? नाणेघाटामध्ये जोरदार पाऊस चालू झालेला आहे, एक आठवडा झाला। आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग असून या नाणेघाटामधली ही गुफा आहे, याच्यामध्ये मराठी भाषेचं मूळ म्हणजे खूप जुना शिलालेख आहे आणि याच्या शिलालेखाला बघण्यासाठी खूप गर्दी वाढत आहे आता पर्यटकांची या ठिकाणी। आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी गर्दी वाढत चाललेली आहे आणि पाऊस पण वाढतो। नक्कीच, खरं तर नाणेघाट हा फक्त प्राचीन काळातला नाही तर मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठीचा ऐतिहासिक पुरावा या नाणेघाटात आहे। आणि या नाणेघाटाचं सौंदर्य अधिकच खुललेलं आहे। सध्या पाऊस आहे, पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत, पर्यटकांना एक वेगळा आनंद आहे। काय सध्या नाणेघाटात परिस्थिती आहे? आता खूप जास्त पाऊस आहे, पाऊस जास्त आहे। आम्ही सगळे इथे एन्जॉय करायला आलेत आणि आम्हाला खूप इथे एन्जॉयमेंट भेटतोय। पावसाचा वारा आणि एवढं मान्सून सीझन, पण पाऊस एक हा निसर्ग कॉल आहे, म्हणजे देवाचा एक प्रतिक्रिया निसर्ग कॉल आहे। तर सगळ्यांनी म्हणजे सुट्टीत असे म्हणजे पावसाळ्या वगैरे मध्ये खरं तर खूप दिवस उन्हाळा होता, कडक ऊन होतं आणि आता गारवा आहे। हे सगळं दोन वातावरणातला कसा फरक जाणवतोय? एकदम म्हणजे मला तर खूप फ्रेश वाटतंय, कारण की एवढं हीट म्हणजे टेम्परेचर खूप वाढलंय सगळीकडे आणि आता मान्सूनचा सीझन आणि इथे पाऊसमध्ये आपण